मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये दुर्ग म्हणजे केवळ लष्करी ठाणे नव्हते, तर ते प्रशासनाचे केंद्रही होते. ते केवळ बांधकाम नव्हते, तर अद्भुत अशी रणनीती होती. दुर्ग बांधणीमध्ये शिवराय मजबूत तटबंदी, बुरुज, गुप्त दरवाजे, पाण्याची व्यवस्था, धान्यसाठा आणि शस्त्रसाठा यावरती जास्त भर देत असत. समकालीन इतिहासकार मोहम्मद असीम काफी खान राजगडावर असे लिहितो की राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करू. काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार, जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपते. तर इंग्रज वकील टॉमस निकल्स रायगडाचे वर्णन करताना लिहितो की वाटेमध्ये पायऱ्या खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला अभेद्यता नाही, तेथे 24 फूट उंचीचा तट बांधला आहे. 40 फुटावरती लगेच दुसरी भिंत बांधून हा किल्ला अभेद्य बनवला आहे. अन्नाचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी थोड्याशा शिबंदीच्या साहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. पाण्याकरिता मोठे तलाव असून ते पावसाळ्यातही भरल्यावरती पाणी पुरून उरेल इतके होते, असे वर्णन टॉमस निकल्स यांनी करून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.